प्रणितीताई शिंदे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने पूर्व भागात महिलांची बैठक. डॉक्टर गोवर्धन सुंचू. सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार माननीय प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली न्यू पाच्चापेठ नरसिंह स्वामी मंदिर लगत गल्लीत महिलांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत 150 ते 200 महिला उपस्थित होत्या। त्या बैठकीत अनेक महिलांनी व्यक्त केले की गेल्या 10 वर्षापासून जीवन आवश्यक वस्तू उदाहरणार्थ तेल, गहू, तांदूळ, ज्वारी, गॅस अशा अनेक वस्तू महागाई वाढलेली आहे। भाजपा सरकारकडून कुठलेही आश्वासन पूर्ण झालेले नाही, म्हणून आम्ही प्रणितीताईंनाच निवडून आणणार असे या बैठकीत महिलांनी व्यक्त केले। डॉक्टर गोवर्धन सुंचू बोलताना म्हणाले की गेली 10 वर्ष मोदी सरकार होता, त्या काळात गोरगरिबांचे कुठलेही काम झालेले नाही, उलट महागाई वाढलेली। त्यातच गेले 2 वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे गल्लीबोळातील रस्ते खड्डेमय झालेले आहे, वेळेवर पाणी देखील मिळत नाही, कुठलेही कामाला नगरसेवकांची शिफारस पत्र मिळत नाही, त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे। नगरसेवकच नसल्यामुळे गल्लीतील अडीअडचणी कोणाकडे व्यक्त कराव्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। माननीय प्रणितीताई शिंदे यांना निवडून दिल्यास ते स्थानिक उमेदवार असल्यामुळे आपणास सहज उपलब्ध होऊ शकतात, म्हणून त्यांना भरघोस मताने निवडून देण्यात विनंती शेवटी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी व्यक्त केली। सुजाता भोमेन, रुचिता बोगा, काशिद बी नदाब, उर्मिला बोदीवाले, रेणुका मेन्सिलुरू, परवीन कुरेशी, अनिता श्रीचिप्पा, शांती पटपटीवाले आदींनी परिश्रम घेतले। मध्यचे आमदार म्हणून प्रणितीताई शिंदे यांनी आहेत। आपले अनेक कामे याच्या अगोदर त्यांच्याकडे आपण करून घेतलेले आहे आणि सोलापूर शहरामधील जे जे कामं आहेत, जे संकट आपल्यावर उद्भवत आहेत, गेल्या 10 वर्षापासून आपल्याला रस्त्याची अडचणी समजा आणि गटारीची अडचणी समजा, पाण्याचं नियोजन नाही, असे अनेक अडचणी आहेत। या अडचणी सोडवण्यासाठी माननीय प्रणितीताई शिंदे यांना मतदान करणे अत्यंत गरजेचं आहे। आणि आपण बघत आहोत गेल्या 10 वर्षापासून 2 नगरसेवक होते, गेल्या 10 वर्षापासून 2 खासदार या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। सोलापूर शहरामध्ये पूर्वी बनसोडे म्हणून होता, नंतर स्वामी म्हणून आलेले आहेत। त्या दोन्ही खासदारांकडून सोलापूर शहरातील एकही काम झालेलं नाहीये, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। त्यांना आपण ओळखत देखील नाही, आपले कुठलेही काम झालेले नाही, रस्ते झालेले नाही, ड्रेनेजचं झालेलं नाही आणि कुठलेही काम त्यांच्याकडून झालेलं नाहीये। आज आपण 10 वर्षापासून मागे पडत आलेलो आहोत, म्हणजे कुठलेही शहर विकासासाठी कामं झालेलं नाहीये। शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आहेत, आपल्या गल्ली मुळातील ड्रेनेज सुद्धा कोण करायला तयार नाहीये। गेल्या 2 वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक नाहीये, महापालिकेत नगरसेवक नाहीये। गेले 5 वर्ष त्यांचाच नगरसेवक होता, पण कुठल्याही वार्डात कुठलेही काम झालेलं नाही आणि आजपर्यंत नगरसेवकांना सुद्धा आपण ओळखत नाही। मोदी लाट म्हणून ते तुम्ही निवडून दिलात आणि ते सुद्धा 5 वर्षात कुठलेही काम केलेलं नाही। आता महागाई वाढलेली आहे, आता गॅसचा दर वाढलेले आहे, तांदूळचा दर वाढलेले आहे, डाळचा दर वाढलेले आहे आणि तेलाचा भाव वाढलेले आहे। हे सर्व महागाई गेल्या 10 वर्षापासून वाढतच आलेले आहे, कमी होताना काही दिसत नाही। पेट्रोलचा भाव वाढलेले आहे, असे अनेक भाव वाढलेले आहेत। आपल्याला मजुरी कमी आणि आपले खर्च जास्त भागत नाही आणि आपल्या मुलांना कामं नसल्यामुळे अनेक मुलं हैदराबाद, बेंगलोर आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या राज्यात ते कामासाठी जात आहेत। आई वडिलांना सोडून ते लोक कामासाठी वेगळ्या राज्यात जात आहेत। हे विचार करण्यासारखं आहे। गेल्या 10 वर्षात 2-3 नवीन उद्योगधंदे सोलापुरात जर आले असते तर आपले मुलं परगावी गेले नसते आणि आज आपल्या घरात 2-2, 3-3 मुलं असतात, परंतु या ठिकाणी शिक्षण शिकून देखील उद्योग नसल्यामुळे वेगळ्या राज्यात ते चाललेले आहेत, त्या ठिकाणी कामं करतात आणि आपले सर्व
उद्योगधंदे या ठिकाणी नवीन कुठलेले आलेले नाहीये. बिडी उद्योग पूर्वीपासून आहे, पण धूम्रपान कायद्यामुळे तेही अडचणमध्ये आलेले आहेत. असे अनेक संकटे उद्भवत आहेत. म्हणून तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की 7 तारखेला माननीय प्रणितताई शिंदे यांचं चिन्ह आहे हात. हाताचं चिन्हावर बटन दाबून त्यांना लाखोच्या मदतीनं निवडून द्यावा, म्हणून तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपण लक्ष द्या. प्रत्येक आपापल्या विभागात आता प्रत्येक 5 वर्षाला आपला एकदाच आपला संधी मिळत असतो. त्या संधीचं सोनं करा आणि त्या ठिकाणी माननीय प्रणितताई शिंदे यांना निवडून द्या आणि लाखोच्या मदतीने माननीय प्रणितताई शिंदे निवडून आला पाहिजे. हीच विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आपण लक्षात ठेवा. प्रत्येक विभागात आपण समजावून सांगा आणि माननीय प्रणितताई शिंदे यांना निवडून देण्याची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.